आमच्या बाबतीमध्ये आज योहान काय म्हणत आहे? आम्ही देखील आज 2025 सालामध्ये आमचं जीवन जगत असताना आम्ही देखील कोणाचा तरी द्वेष करतो का? आठवून पहा, घरी जाऊन एकांतामध्ये निश्चित बसा, थोडंसं मेडिटेशन करा, आत्मपरीक्षण करा, थोडंसं आपल्या अंतःकरणामध्ये डोकावून पहा की आम्ही किती जणांचा द्वेष करतो. आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये कोणाकोणाच्या बद्दल राग धरलेला आहे. आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही किती द्वेष पाळलेला आहे. आज घरी गेल्यानंतर येणाऱ्या 25 तारखेच्या उपासनेला येण्याकरता सुरुवात करा. स्वतःला स्वच्छ करण्याकरता सुरुवात करा. बाह्य रूपानं नव्हे. आमची स्वच्छता आम्ही रोज करत असतो, परंतु आमचं अंतःकरण देखील स्वच्छ करणं फार गरजेचं आहे. आमचं अंतःकरण परमेश्वराकरता शुद्ध करणं फार गरजेचं आहे. आम्ही दर रविवारी चर्चला येतो, उपदेश ऐकतो. आम्हाला इथले उपदेश कमी पडतात म्हणून की काय, परंतु आम्ही इतर प्रेयर मीटिंगला देखील जातो. तिथल्या सभा अटेंड करतो, त्या पास्टरांचं ऐकतो, त्या पास्टरचं ऐकतो, त्या पास्टरचं ऐकतो. ऐकल्यानंतर घरी येऊन सांगतो. आम्ही आमच्या इतर सभासदांना सांगतो, काय सुंदर ते पास्टर बोलतात, काय त्यांचं पवित्र वचन ते सांगतात.